नमस्कार. आज आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यातील सेवा क्षेत्र हा घटक अभ्यासणार आहोत. सेवा क्षेत्र. सुरुवातीला आपण कृषी क्षेत्र पाहिलं, जिथे कृषी उत्पादन होतं. त्यानंतर उद्योग क्षेत्र, जिथे कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जातो आणि तो विकला जातो. आणि तिसरं सेवा क्षेत्र, म्हणजे जिथं कुठल्याही प्रकारचं उत्पादन होत नाही, पण उत्पादन करण्यासाठी किंवा दैनंदिन जीवनासाठी व्यक्तींना, उद्योगांना सेवा पुरवली जाते. म्हणजे उद्योग कुठल्याही प्रकारचं उत्पादन न करता त्या उत्पादनास सहाय्य करणारं क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र होय. मग सेवा क्षेत्रात कोणाकोणाचा समावेश होतो पहा शेजारी. सेवा क्षेत्र विमा, पर्यटन, बँकिंग, शिक्षण व सामाजिक सेवा इत्यादींचा यात समावेश होतो. तसेच व्यावसायिक सेवा, अंतिम ग्राहक सेवा यांचाही समावेश होतो. सध्या भारतात तसेच महाराष्ट्रात सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरवणारं आणि वेगानं वाढणारं क्षेत्र आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचं योगदान मोठं आहे. इतर क्षेत्राच्या तुलनेत स्थूल राज्यांतर्गत उत्पादनात GSTP सेवा क्षेत्राचे योगदान सर्वात जास्त असून 2017-18 मध्ये ते 54.5% इतके होते. सेवा क्षेत्राच्या वाढीस चालना देणारे काही प्रमुख उद्योग आहेत. यामध्ये अर्थतज्ञ, माहिती तंत्र म्हणजे ITs, स्टार्टअप्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, विजे, वाहने, संरक्षण, पर्यटन, खाजगी विद्यापीठे. शासनातर्फे सेवा क्षेत्रातील वाढ द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. सेवा क्षेत्राचे मुख्य घटक. सेवा क्षेत्राचे मुख्य घटक पहा. आर्थिक विकासासाठी पहिलं पायाभूत संरचना. कुठल्याही देशाचा विकास हा तेथील रस्ते, पाणी, वीज याशी संबंधित असतो. पायाभूत सुविधा. आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा या अत्यंत गरजेच्या आहेत. सशक्त पायाभूत सुविधा या राज्याच्या सामाजिक आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे. नीट पहा, गाळ्याला जागाला येऊ शकतं. सशक्त पायाभूत सुविधा या सामाजिक आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहेत. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक गुंतवणूकदार आकर्षित होऊन स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होते. पुरेशा पायाभूत सुविधा या वेगवान व शाश्वत आर्थिक वृद्धीसाठी अत्यंत गरजेच्या आहेत. म्हणजे पायाभूत सुविधा नक्की कोणकोणत्या? पायाभूत सुविधांचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आर्थिक पायाभूत सुविधा आणि दुसरा सामाजिक पायाभूत सुविधा. मग आर्थिक पायाभूत सुविधामध्ये कोण कोण येतं? ऊर्जा म्हणजेच वीज, इंधन, पाणी. वाहतूक व्यवस्था, ट्रान्सपोर्टेशन आणि संदेशवहन म्हणजेच कम्युनिकेशन. याच्यामध्ये टेलिफोन, फॅक्स, ईमेल, इंटरनेट, मोबाईल. त्यानंतर सामाजिक पायाभूत सुविधा म्हणजे आरोग्य, याच्यामध्ये दवाखान्यांच्या सुविधा आणि शैक्षणिक सुविधा. या पायाभूत सुविधा ज्या ज्या राज्यांमध्ये असतील, ज्या ज्या देशांमध्ये असतील, तेथील विकास नक्कीच झालेला आपल्याला दिसून येतो. पाहूयात आर्थिक पायाभूत सुविधा. आर्थिक पायाभूत सुविधांमुळे वस्तू व सेवांचं उत्पादन व वितरण करणं सोयीचं होतं. आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले शासनाचे उपाय. आकडा 1. वीज निर्मितीची क्षमता वाढवणे. कुठल्याही व्यवसायाला, उद्योगाला, इव्हन कृषी क्षेत्रालाही विजेची आवश्यकता असते. लक्षात घ्या, 1-2 तास जर लाईट गेली तर आपल्यालाही वेड्यासारखं होतं की नाही, आणि उद्योग तर थांबतातच. मग आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने योजलेलं पहिलं पाऊल म्हणजे वीज निर्मितीची क्षमता वाढवणे. त्यानंतर दुसरं ग्रामीण विद्युतीकरण, नेटवर्क सुधारणा, ऊर्जा संवर्धनासाठी कार्यक्रम आयोजित केले. राज्यातील ग्राहकांना सुधारित LPG गॅस योजनांचा थेट लाभ झाला. राज्यात रस्ता विकास योजनेची 2001 ते 2021 योजनेचा कालखंड आहे, अंमलबजावणी झालेली असून जवळपास 3.3 लाख किलोमीटर रस्ते विकसित करणे हे योजनेचे लक्ष्य आहे. मुंबई, नागपूर येथे मेट्रो रेल्वे सुविधा सुरू झालेली आहे. मेट्रो आलेली आहे, सुरूही झालेली आहे. पुण्यातही लवकरच मेट्रो येत आहे. बंदराच्या सर्वांगीण विकासाकरता महाराष्ट्र बंदर विकास धोरण सुरू करण्यात आले आहे. विदेशी व्यापार हा बहुतेक वेळा समुद्रमार्गे होतो. आपल्याकडे समुद्रकिनारा आहे. मुंबई, कोकण या मार्गे मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापार चालतो. यासाठी बंदर म्हणजे जिथे जहाजं उभी राहतात
तिथलं विकास धोरण सुरू करण्यात आलेलं आहे. सागरमाला कार्यक्रम असं या केंद्र शासनाच्या कार्यक्रमाचं नाव आहे. त्यानंतर 30 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्रात नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या जवळपास 5.45 कोटी इतकी असून हे प्रमाण इतर राज्यापेक्षा सर्वाधिक आहे असणारच. आत्ता सध्या या कोविडच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन म्हणजे इंटरनेट वापरणं, स्मार्टफोन वापरणं, इवन ज्यांच्याकडे नव्हतं त्यांनाही ते घ्यावं लागलं खास शिक्षणासाठी. आता पाहूयात सामाजिक पायाभूत सुविधा. यामध्ये 2 गोष्टी येतात. कुठल्या सांगा बरं? बरोबर, आरोग्य आणि शिक्षण. सामाजिक पायाभूत सुविधा हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी त्याची आवश्यकता असते. केवळ दर्जा सुधारण्याच नव्हे तर ज्ञान संवर्धनासाठीही त्याची गरज असते. सामाजिक पायाभूत सुविधांअंतर्गत साक्षरता अभियान कार्यक्रम, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, पिण्याचा पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता सुविधा इत्यादींचा समावेश होतो. मग शासनाने सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणकोणते उपाय योजले आहेत पाहूयात. आकडा 1, शिक्षण. शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे. कुठल्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा शिक्षण हा कणा आहे. तसेच मानवी संसाधनाच्या विकासासाठी तो अत्यंतिक महत्त्वाचा घटक आहे. एखादी व्यक्ती शिक्षित झाली तर त्याला रोजगार प्राप्त होतोच, त्याचबरोबर समाजही शिक्षित होतो, समाजाचा जीवनस्तर वाढतो. सद्यस्थितीत भारतात तरुणांची संख्या अधिक आहे. लोकसंख्येच्या या लाभांशामुळे शिक्षणाला प्राधान्य देणं राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर गरजेचं ठरतं. भारतात शिक्षणाचे 4 स्तर आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण. मग प्राथमिक शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्याने काय केलेलं आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा RTE ॲक्ट प्रदान केलेला आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षणावरील राज्य सरकारचा खर्च रुपये 19,486 कोटी इतका होता. एवढा खर्च केवळ प्राथमिक शिक्षणावर केला, म्हणजे लोकांना वाचता, बोलता आणि लिहिता यावं. प्राथमिक शिक्षण इयत्ता 1 ते 8वी शैक्षणिक संस्था व नोंदणी. पहा, वर्ष 2016-17ची माहिती दिलेली आहे त्यांनी. महाराष्ट्र सरकार आर्थिक पाहणी 2017-18 नुसार वर्ष आहे 2016-17. शाळांची संख्या होती 1 ते 8वी 1,04,971 एवढ्या शाळा महाराष्ट्र राज्यात आहेत. यामध्ये नोंदणी झाली आहे पहा विद्यार्थ्यांची लाखामध्ये 159.86 लाख आणि शिक्षक संख्या आहे 5.30 लाख आणि 30 विद्यार्थ्यांना 1 शिक्षक असं शिक्षक विद्यार्थी प्रमाण आहे. त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण. माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच प्रवेश संख्या वाढावी या उद्देशाने महाराष्ट्र राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची सुरुवात 2009 मध्ये करण्यात आली. 2016-17 मध्ये राज्य सरकारचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणावर खर्च रुपये 16,089 कोटी इतका होता. पहा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 9वी ते 12वी शैक्षणिक संस्था नोंदणी. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18च्या अहवालानुसार वर्ष आहे 2016-17. शाळा होत्या 9वी ते 12वीच्या जवळपास 25,737 आणि विद्यार्थ्यांची नोंदणी आहे लाखांमध्ये 66.15 लाख एवढे विद्यार्थी आणि 2.13 लाख एवढे शिक्षक आणि शिक्षक विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे 31 विद्यार्थ्यांच्या मागे 1 शिक्षक. आता पाहूयात उच्च शिक्षण. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबर महाराष्ट्र सरकारने उच्च शिक्षणाच्या संधी विस्तारण्यासाठी प्रयत्न केला. उच्च शिक्षणामुळे सुधारित तंत्र व कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी मदत झाली. उच्च शिक्षण देण्यासाठी जवळपास 22 विद्यापीठं असून त्यापैकी 4 ही नुसती कृषी विद्यापीठं आहेत, 1 आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, पशुवैद्यकीय विद्यापीठ 1 आहे, तंत्रज्ञान विद्यापीठ आहे आणि 15 सामान्य विद्यापीठं आहेत. याशिवाय 21 अभिमत विद्यापीठे आहेत, 1 केंद्रीय विद्यापीठ आहे आणि 4 खाजगी अभिमत विद्यापीठे व राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या 5 संस्था खास उच्च शिक्षणासाठी म्हणजे 12वी नंतरच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्याने उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरणाची आव्हाने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 अधिनियमित केला.
खास तो पारित केला, म्हणजे कायदा संमत झाला. उच्च शिक्षणात लोकशाही तत्वाचा वापर करून शैक्षणिक स्वायत्तता, गुणवत्तापूर्ण व कौशल्याधिष्ठित शिक्षण यांचा समावेश करणं हे या कायद्याचं प्रमुख ध्येय आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत संशोधन, नवोपक्रम, गुणवत्तापूर्ण सुधारणा, नवोन्मेष व आधुनिक तंत्रसंकुलाची स्थापना यासाठी जवळपास 20 कोटी रुपयांचे अनुदान मिळवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. भारत सरकारने 2013 साली उच्चतर शिक्षा अभियान सुरू केले. त्यानंतर इतर शिक्षणाबाबत पहा. आत्ता आपण काय पाहिलं? प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण. आता महाराष्ट्र राज्यात इतर शिक्षणाबाबत कोणकोणते उपाययोजना केल्या गेल्या? पहिलं, सर्वसमावेशक शिक्षण. सामान्य बालकांबरोबर विशेष बालकांनाही शिक्षण मिळावं, त्यांनाही सामाजिक प्रवाहात आणावं आणि त्याचबरोबर या विशेष बालकांना सामान्य बालकाबरोबर शिकण्याची, जगण्याची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वसमावेशक शिक्षणाचा अवलंब केला. यामध्ये विशेष गरजांची तरतूद आणि गुणात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विशेष दिव्यांगासाठी सर्वसमावेशक कार्यक्रमाची राज्य सरकारने अंमलबजावणी केली. मुलींचं शिक्षण. मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळावे म्हणून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत मोफत शिक्षण, ग्रामीण भागातील मुलींना एसटी प्रवास मोफत, शाळेपासून 5 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलींचं वाटप यासारख्या योजना महाराष्ट्र शासनाने राबवल्या आहेत. त्याचबरोबर ज्यांना शिकता आलं नाही, शिक्षण घेता आलं नाही अशा प्रौढ वर्गासाठी प्रौढ साक्षरता वाढावी म्हणून प्रत्येकासाठी शिक्षण, साक्षर भारत अभियान यासारख्या योजना लोकांच्या सहभागातून राज्य सरकारच्या पुढाकाराने राबवण्यात आल्या. यानंतर चौथं, आदिवासींचे शिक्षण. आदिवासी भागात राहणारे जे आपले आदिवासी बांधव आहेत यांच्याही शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने खास निवासी आश्रमशाळा सुरू केल्या. यामध्ये मोफत निवासाची सुविधा, आहार, गणवे, शैक्षणिक साहित्य व इतर अन्य सवलती उपलब्ध करून दिल्या. राज्यात सध्या 556 अनुदानित आश्रमशाळा आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारने विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवर वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता त्यानंतर पाहूयात सामाजिक पायाभूत सेवामध्ये दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे आरोग्य सेवा. 31 मार्च 2017 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 1814 प्राथमिक आरोग्य केंद्र व 360 सार्वजनिक आरोग्य केंद्र होती. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. या कार्यक्रमाअंतर्गत सुरक्षित पेयजल म्हणजे सर्वांना योग्य सुरक्षित असं पाणी, पोषक आहार, आरोग्य आणि स्वच्छता या बाबींवर सर्वात जास्त भर दिला आहे. महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी त्रिस्तरीय पायाभूत सुविधांची निर्मिती केली. प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक आरोग्य केंद्र, दुय्यम स्तरावर उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांचा यात समावेश आहे. तृतीय स्तरावर सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय व प्रमुख शहरातील सुपर स्पेशालिटी दवाखाने इत्यादींचा समावेश केला आहे. आपण पाहिलं महाराष्ट्रातलं सेवा क्षेत्र. आता पाहूयात महाराष्ट्रातलं पर्यटन क्षेत्र. महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक व विदेशी पर्यटक आकर्षित होतात. महाराष्ट्रात पर्यटनाचा विकास व्हावा म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन धोरण 2016 अंमलात आणले. पर्यटन धोरणात खालील उद्दिष्टांचा समावेश होतो. पहा आकडा 1. 2025 पर्यंत महाराष्ट्राला अग्रगण्य पर्यटन स्थळ बनवलं. जेवढे जास्त पर्यटक येतील तेवढा जास्त महसूल मिळेल, लोकांना काम मिळेल. पर्यटनातील गुंतवणूकदारांना आकर्षित करून ₹30,000 कोटीपर्यंत रक्कम वाढवणे. पर्यटन उद्योगामध्ये 10 लाख अधिक रोजगारांची निर्मिती करणं. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही एक नोडल संस्था असून ती या धोरणाची अंमलबजावणी करते. प्रमुख नोडल म्हणजे काय? प्रमुख संस्था. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ विविध कार्यक्रम आयोजित करते. उदाहरणार्थ वेरूळ महोत्सव, घारापुरी महोत्सव म्हणजे आपल्याकडे असलेली जी लेणी आहे, वेरूळची लेणी, घारापुरीची लेणी, ते फेस्टिवल आयोजित केले जातात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महाभ्रमण ही योजना कार्यान्वित करण्यात आली. या अंतर्गत कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, अन्न पर्यटन, वन विहार, आदिवासी जीवनशैली इत्यादी प्रकल्प एकाच आधिपत्याखाली राबवले जातात. त्यानंतर आतिथ्य सेवा.
हा उद्योग आहे तो इतर उद्योगापेक्षा खूप विस्तारित आहे. महाराष्ट्रात आतिथ्य सेवा झपाट्याने वाढण्याचे कारण पर्यटन क्षेत्रात होणारी वाढ आहे. या उद्योगाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे ग्राहकांचं समाधान. हॉटेल्स, उपहारगृह, स्नॅक्स सेंटर हे आतिथ्य उद्योगाचा एक भाग असून पर्यटकांना वाहतुकीची सेवा पुरवतात. हवाई प्रवास, जलप्रवास, मुंबई, गोवा, क्रूज शिप, आरामदायी व आलिशान रेल्वे प्रवास, डेक्कन ओडिशी, उपहारगृह, सामान्य पर्यटन व कार्यक्रमाचे व्यवस्थापन इत्यादी सेवा पुरवतात. बघा, आतिथ्य सेवा म्हणजे काय? जेव्हा आपण पर्यटन करायला जातो तेव्हा आपण म्हणजे आता जसं केसरी ग्रुप आहे, किंवा इतर जे आहेत, जे हॉटेलचं बुकिंग करतात, तुम्हाला पर्यटनस्थळी फिरवतात, तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पाहतात, तुमच्या राहण्याची व्यवस्था पाहतात. तुम्ही फक्त त्यांना एक पॅकेज त्यांचं द्यायचं, ते तुम्हाला पूर्ण ते शहर गाव फिरवून आणतात. ते आतिथ्य उद्योग. त्यानंतर पाहूयात मनोरंजन उद्योग. संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतामध्ये सर्वात जास्त चित्रपट निर्मिती केली जाते आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती केली जाते. यातले एक शहर म्हणजे कोल्हापूर आणि दुसरं मुंबई. बरोबर? बॉलिवूड. महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्र अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून देते. कोल्हापूर हे शहर विशेष प्रादेशिक सिनेमासाठी प्रसिद्ध आहे. जागतिक सिनेमा उद्योगात मुंबईत बॉलिवूड म्हणून प्रसिद्ध असलेले शहर आहे. आता पाहूयात महाराष्ट्रातील सहकार चळवळ. सहकार चळवळ हे महाराष्ट्राने देशाला दिलेले एक मोठं योगदान आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सहकारी चळवळ हे प्रभावी साधन आहे. सहकारी संस्थांची प्रमुख तत्व म्हणजे स्वयंसहाय्यता, लोकशाही, समता आणि एकता इत्यादींना प्रोत्साहन देणारी आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात सहकार चळवळ ही मुख्यत्वे कृषी क्षेत्रातील पतपुरवठ्यापर्यंतच मर्यादित होती, परंतु नंतर इतर क्षेत्रातही या चळवळीचा विस्तार झाला. उदाहरणार्थ कृषी प्रक्रिया म्हणजेच शेतीमधून जे उत्पादन होतं त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजे साधारणतः फळांपासून जाम, मुरंबे, लोणची, त्याचबरोबर खारवणं, वाळवणं म्हणजे काजू, बदाम, त्यानंतर वेगवेगळे मसाले आणि त्यानंतर जाम, जेली, जसं आपल्या महाबळेश्वरला आहे स्ट्रॉबेरीवर किंवा इतर जे वनफळ आहेत त्याच्यावर बऱ्याच प्रक्रिया केल्या जातात. त्यानंतर दुधापासून दही, पनीर, चीज इत्यादी वस्तू. कृषी प्रक्रिया, कृषी विपणन, सहकारी साखर कारखाने, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था आणि कापड उद्योग या क्षेत्रात गृहनिर्माण सहकारी संस्था आणि ग्राहक भंडारे या क्षेत्रात सहकारी चळवळीचा विस्तार झाला आहे. पहा, 31 मार्च 2017 नुसार राज्यात जवळपास 1.95 लाख सहकारी संस्था असून त्यांचे 5.25 लाख हे सभासद आहे. इथंच अर्थशास्त्राचं प्रकरण 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था संपते. तुम्हाला धड्याखालचा स्वाध्याय सोडवायचा आहे. यामध्ये अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सांगा, विसंगत शब्द शोधा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.